अंडा करी किंवा मग अंड्याची भुर्जी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा अंड्याचा खिमा एकदा नक्की करून बघा। आणि सोबतच यामध्ये मी एक स्पेशल वाटणसुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे अंड्याच्या खिम्याची चव अजूनच वाढते। आणि हा अंड्याचा खिमा बनवायला आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात, खूप जास्त असा वेळ लागत नाही। आणि हा खिमा तुम्ही अगदी पावासोबत खाल्ला तर अतिशय अप्रतिम लागतो। चपाती भाकरी सोबत तर लागतोच, पण जर तुम्ही खिमा पाव खाल्ला तर खायला अतिशय मस्त लागतो। चला तर मग मैत्रिणींनो, छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 4 अंडे घेतलेले आहेत। तर हे 4 अंडे मी एका पातेल्यामध्ये टाकून घेते आणि यांना शक्यतो आपण जेव्हाही अंडे बॉईल करतो तेव्हा मीडियम फ्लेमवरती म्हणजेच एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत, म्हणजेच अंडे मधूनच फुटत वगैरे नाहीत आणि सगळ्या साईडने व्यवस्थित छान असे बॉईल होतात। तर आता इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्पेशल वाटणसुद्धा बनवणार आहे, तर इथे मी 2 ते 3 मिरच्या थोड्याशा तिखट चवीला अशा घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला तिखट चालत नसेल तर तुम्ही मिरच्या ज्या आहेत तर त्या फिक्क्यासुद्धा वापर करू शकता। तसंच मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 2.5 इंच आलं या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि अगदी थोडंसं असे खोबऱ्याचे काप मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच थोडीशी 1 वाटी भरून कोथिंबीर। तर आता याचं पाणी न टाकता आपल्याला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथं वाटण तयार झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता खूप जास्त असं बारीक करायची गरज नाही, थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल। सोबतच इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी टाकून घेणार आहे 2 चमचे तेल। तर याला अजिबात खूप जास्त असं तेलाची गरज पडत नाही, जर तुम्हाला यापेक्षाही थोडं तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकतात। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं। मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कट करून घेतलेला कांदा। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत, तर ते कांदे आपण यामध्ये टाकून घेऊ। जर तुम्हाला हे कांदे उभे स्लाइस करायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा करू शकतात। कांदा छान फ्राय होऊ द्यायचा। कांदा छान फ्राय झाला, एक गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। तर आता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते वाटण आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरच्यांचा आणि आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो सुद्धा ह्या कांद्यामध्ये निघून जाईल। त्यामुळे हे वाटण ह्या स्टेजला टाकायचं। अगदी सुरुवातीला जर तुम्ही टाकलं तर वाटण पूर्ण जळण्याची शक्यता असते, त्यामुळे एक 2 ते 3 मिनिट कांदा छान फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर मग हे वाटण त्यामध्ये टाकायचं। वाटण छान 2 ते 3 मिनिट परतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतलेला आणि तो त्यामध्ये टाकून घेतला। जर तुम्हाला यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण वाढवायचं किंवा कमी करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात। आणि जर तुम्हाला असा टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी त्यामध्ये करून टाकली तरीसुद्धा चालेल। टोमॅटोसुद्धा आपल्याला एकदम छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजेच त्यालासुद्धा छान असं तेल सुटते। तर टोमॅटो लगेचच लवकर सॉफ्ट व्हायला हवा, त्यासाठी मी इथे झाकण ठेवून घेणार आहे, म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटातच जो टोमॅटो आहे तर तो छान असा सॉफ्ट होईल। तर इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपला टोमॅटो जो आहे तर तो सुद्धा थोडासा सॉफ्ट झालेला आहे। तर आता याला परत एकदा छान असं हलवून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं याला तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा आपला थोडासा सॉफ्ट झालेला वाटत आहे। जर ह्या स्टेजला तुम्हाला थोडंसं वाटत असेल की खाली जो आहे तर ते सगळं चिटकतंय किंवा लागतंय, तर या स्टेजला तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये टाकून थोडासा आणखी टोमॅटो सॉफ्ट करून घेतला तरीसुद्धा चालेल। तर एका साईडला जोपर्यंत आपला टोमॅटो आणखी सॉफ्ट होतोय तोपर्यंत मी इथे आपले अंडेसुद्धा उकळून झालेले आहेत। तर आता अशा प्रकारची एक खिसणीचा वापर करून मी इथे अंड्याचे जो आहे तर अशा प्रकारे खीस करून घेते, म्हणजेच अंड्याचा जो खिमा आहे तर तो शक्यतो अशाच प्रकारे बनतो। जर तुम्हाला इथे या ठिकाणी जर आतल्या साईडचं येलो कलरचं जे बल्क असतं किंवा बल्ब असतं तर जे तुम्ही खात नसाल तर ते तुम्ही काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल। शक्यतो जे आहे तर अशाच प्रकारे खिमा बनवण्यासाठी खिसणीवरतीच अंडे खिसले जातात, त्यामुळे अशाच प्रकारे खिसणीवरती छान असं हे अंड्याचं छान बारीक करून घ्यायचं, म्हणजेच अंड्याचा खिमा एकसारखा छान असा तयार होतो। तर अशाच प्रकारे जे अंडे सगळे आहेत आणखी 2 तर ते सुद्धा मी छान असे खिसून घेते।
तर इथं मी 4ही अंडे अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखे असे खिसून घेतलेले आहेत. त्याने आपला जो अंड्याचा खिमा आहे तर तो छान असा तयार होईल. आणि अंडे शक्यतो थोडेसे थंड झाल्यावरती खिसा, म्हणजे छान असे हे व्यवस्थित खिसले जातात. तर इथे एका साईडला जोपर्यंत आपण अंड्याचा खिमा करण्यासाठी अंडे खिसत होतो तर तोपर्यंत इकडेच बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं जे आहे तर टोमॅटो आणि जे आपला कांदा आहे तर तो छान असा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद, सोबतच आपण टाकून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा धना पावडर. तर इथे धना पावडरने जे आहे तर छान अशी टेस्ट येते, त्यामुळे धना पावडरचा जे वापर आहे तर तो शक्यतो जास्त करा. या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत, किंवा जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा साठवणुकीचा मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकता. पावडर मसाले टाकल्यावरती अगदी आपल्याला 1 मिनिट छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खूप जास्त असं परतवायचं नाही, नाहीतर मग आपण जो मसाला किंवा लाल तिखट जे टाकलेलं आहे तर ते जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेचच आपल्याला जेवढी जर रस्सा हवा असेल तर तेवढं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मला या ठिकाणी खूप जास्त असं पातळ नको आहे, तर या ठिकाणी म्हणून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलं. तर छान अशी उकळी यायला हवी लगेचच, त्यासाठी या ठिकाणी मी झाकण ठेवून घेते. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं तेल जे आहे तर ते आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे. आणि जर थोडेसे कच्चे जर कांदे किंवा टोमॅटो जर राहिले असतील तर या स्टेजला आपले कांदे टोमॅटो छान असे शिजून येतात. आणि सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचे जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकतात. तर आता इथे कांदा, टोमॅटो आणि आपलं जे पाणी आपण टाकलेलं होतं तर त्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर शक्यतो लगेचच खिमा टाकण्याची घाई करायची नाही. अशा प्रकारची छान अशी उकळी आली किंवा त्याला छान अशी तरी आली की त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण खिमा टाकून घेऊ. तर खिमा अशा प्रकारे जे आहे तर आपल्याला खूप जास्त असं शिजवायची गरज पडत नाही. त्यामुळे भाजीला आपल्या 1 उकळी आल्यानंतरच त्यामध्ये जो खिमा आहे तर तो टाकून घ्यायचा. खिमा टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर या स्टेजला तुम्हाला वाटत असेल की पाणी जे आहे तर ते थोडंसं कमी झालेलं आहे किंवा आपला जो खिमा आहे तर तो थोडासा ड्राय होईल, तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करून तुम्ही गरम पाण्याचा या ठिकाणी वापर करू शकता. तर मला अशाच प्रकारचा जो खिमा आहे तर तो बनवायचा होता. अगदी खूप जास्त असा पातळ नाही किंवा घट्टही नाही. त्यामुळे मी या ठिकाणी पाणी जे आहे तर ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. खिमा टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट त्याला छान असं शिजवून घ्यायचं. खूप जास्त असं शिजवायची गरज नाही, कारण आपण अंडे जे आहे तर ते ऑलरेडी शिजवलेले असतात. त्यामुळे त्याला छान असं मसाल्यामध्ये लगेचच तो मिक्स होतो, म्हणून खूप जास्त असं आपल्याला शिजवत बसायची गरज पडत नाही. तर आता इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. अगदी खूप छान असा आपला जो खिमा आहे तर तो तयार झालेला आहे. तर या ठिकाणी छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेऊ. तर कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं 1 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, असा छान असा आपला जो खिमा आहे तर तो तयार झालेला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि छान असं सर्व्ह करूयात. हा अंड्याचा खिमा तुम्ही पावसोबत खाऊ शकतात, कारण त्याचं नावच आहे खिमा पाव. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हा अगदी चपाती भाकरीसोबत खाल्ला तरीसुद्धा खायला मस्त लागतो. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छानशी रेसिपी अगदी झटपट तयार होणारी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.